यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय। पोलिसांशी गैरवर्तन करणं हे रोहित पवारांना भोवलंय। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। विधिमंडळाच्या लॉबीतील हाणामारीचं हे प्रकरण आहे। रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। तर पोलिसांशी गैरवर्तन करणं हे रोहित पवारांना भोवलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, पोलिसांशी गैरवर्तन करणं रोहित पवारांना भोवल्याचं दिसतंय। बिलकुल, आणि त्या संदर्भातचा पुरावा जो आहे तो पोलिसांकडे आहे। कारण एका व्हिडिओमध्ये रोहित पवार हे पोलिसांशी बोलताना दिसतायत आणि ती जी भाषा आहे ती कुठेतरी सरकारी कामामध्ये अडथळा आणणारी भाषा आहे। याचाच आधार घेत एक पोलिसांमध्ये तक्रार झाली होती आणि त्यानुसारच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। आणि जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यामध्ये जी हाणामारी झाली आणि त्यानंतर तो वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला गेला होता आणि त्यानंतर रोहित पवार यांनी पण त्या वादामध्ये उडी घेतली होती। आणि त्याचबरोबर पोलिसांकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना का मारहाण केली जाते, त्याबरोबर त्यांच्यावर कारवाई का केली जाते याचा जाब विचारण्यासाठी रोहित पवार हे पोलीस स्टेशनला गेले होते। तेव्हा काही पोलिसांसोबत त्यांची हुज्जत घातली गेली होती, त्याचे व्हिडिओ सुद्धा प्रसारित झाले होते आणि त्याचाच आधार घेत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचं म्हणत आहेत। परंतु राष्ट्रवादीच्या नेत्याकडून हे सांगण्यात आलेलं आहे की कृषी मंत्र्यांचा रवी खेळतानाचा जो फोटो व्हिडिओ जो व्हायरल करण्यात आलेला ट्विटवरून रोहित पवार यांच्याकडून, त्यानंतर ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे। निश्चितच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांनी नीट वागले, गोखले साहेब नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे ना, साहेबांना हात लावायचं नाही असं वाटतं काय होणारच ना। आता रोहितनी एवढा मोठा एक ट्विट केल्यानंतर आता आम्ही विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे विरोधी पक्षात असताना आमच्यावर हे पाहुण्यांचे वगैरे वगैरे होणारच ना, हे सगळ्यांना माहितीच आहे राज्यात।